मन मंदिरा गजर भक्तीचा. एक असं नशिबान होतं, त्याला पोरगी कोणच देत नव्हतं. तो म्हणला मी ठरवलंय ब्रह्मचारी राहायचं. ठरवलंय काय, तुला द्यायलाच कोणी तयार नाही तर ठरवलंय काय? तुझ्या थोबाड्याकडे सुद्धा बघायला तयार नाही तर ठरवलं काय तू? अरे त्या पोरीने ठरवलं तू नको म्हणून, तू काय ब्रह्मचारी सांगतोस? माझं बोलणं कळलं का? तसं भोग भोगिता ओसरले सकळ. भोग असून सुद्धा, राजा एवढा 700 राण्याचा नवरा असून सुद्धा कैवल्याही चढावा करीत विषय सेवा. गोकुळामध्ये गवळणी आणि काय तुम्हाला सांगून नटत होत्या. तुम्ही काय नटाल? एवढ्या गवळणी नटत होत्या. कृष्ण येणार संध्याकाळी गोरज मुहूर्तावर. दिवस मावळला की गायी यायच्या. म्हणून गायी ज्या वेळेला गावात येतात संध्याकाळच्या, त्याला गोरज म्हणजे गायीचा रज उठतात, तो गोरज मुहूर्त. मग सायंकाळ येतात कोणी हाते निंबलोणार त्या घेऊनी. आणि त्या गवळणीने संध्याकाळी 6:30-7ला येणार, तर दुपारी 3 पासून या नटायला बसायच्या. ही साडी ती साडी, इथे तुमकं पावडर लाव, अमकं लाव, लिपस्टिक. पूर्वीपासून आहे, काय नवीन आहे अशातलं काही नाही. काय बायकाने विविध स्तरीचे कपडे घालणं, अमकं करणं, हे नटणं. रामायणामध्ये वर्णन बघा, जेवणाचं ताटाचं केवढं वर्णन आहे, दागिन्याचं केवढं वर्णन आहे. हे आहेच आहे, पूर्वीच्या काळापासून आहे बरं का. त्यात काय नवीन आहे अशातलं काय. पूर्वी पुरुषसुद्धा नटत होते, आता पुरुष नटत नाहीत, फक्त बायका नटतात. सिरियलमध्ये बघा ना, तो बायकांच्यापेक्षाही जास्त नटलेला असतो. हां, पूर्वीच्या काळी तसे नटत होते. आता तुम्ही आला तर माणसं म्हणतील शिमग्यातलं सोंग आलं. काय म्हणतील? काय आलं? राजा नाही तर शिमग्यातलं सोंग आलं. आता सर्वच जर उद्या तसे नटले तर इथे सगळे मुकुटच दिसतील माझ्या सकट. हो, म्हणजे काय केवळाला काय निघेल. मागाशीच मी पेपरमध्ये वाचलं, आता जॅकेटचं फॅड निघालं आहे. आता बघा, आता पूर्वी कसे सदरा आणि जॅकेट घालत होतं, मी पुष्कळ वर्ष वापरलं. आता पॅन्टवर सुद्धा जॅकेट आहे बरं का. निळ्या प्रकारची जॅकेट, म्हणजे काही व्ही शेपची, काही अशी बंद. आज पेपरमध्ये वाचलं की तिथे दिले त्याने की जवळजवळ एक जॅकेट खपत नव्हतं, तिथे 10,000 जॅकेटची मागणी आहे. जॅकेटची फॅशन झाली. मग जॅकेटचं 10,000, मुकुट तर शृंगारच आहे. काय सुंदर दिसतील नाही सगळी मंडळी. बायकांनी सुद्धा मुकुट घातलेले, डागडागिने घातलेले, पुरुषसुद्धा डागडागिने. काय किती सुंदर दिसेल. एक लक्षात ठेवा, एकाने घातलं तर टीका होईल, सर्वांनी घातलं तर रीत होईल. सर्व सरळ गणित आहे. काय विशेष आहे त्याच्यातलं असं काही नाही. एखादी फॅशन निघते, कमी होते. पूर्वी आमच्या काळामध्ये पॅन्ट एवढी लांब असायची, मग ती कमी कमी होत 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 एकदम पॉइंटेड झाली. मग पुन्हा बेल बॉटम आला, मग पुन्हा कमी झाली, पुन्हा असे होते असे होते अवश्य होते. ब्लाऊज इथपर्यंत येतात, इथपर्यंत येता येता इथपर्यंत जातात, पुन्हा इथपर्यंत येतात. कळलं का? हळूहळू वर जातं, पुन्हा काही नाही. आता ह्याच्यापेक्षा वर कुठे नेणार आहे? आणखीन काय करणार आहे? बघा फॅशन कशा बदलतात ते बघा. आता काही काळ एखाद्या नटीने इथपर्यंत घातलं ना की पुढच्या प्रवचनात माझ्या इथपर्यंत दिसतील का तिने घातलं. मग कमी झालं 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 म्हणजे कमी झालं, पुन्हा इथपर्यंत, पुन्हा इथपर्यंत. काय त्याच्यात काही विशेष आहे? ह्याच्यातला काही भाग नाही. हां, त्या मला आठवतो तो राजेश खन्ना त्यावेळेला गुरु कॉलर म्हणजे ही अशी, तर सगळ्यांनी अशाच कॉलरी केल्या. काय म्हणजे कीर्तनकाराचा वेश, हे काही कॉलर नाही काही नाही, आणि त्याने केल्यावर सगळ्यांनी तसं केलं. आता जॅकेटची काय फॅशन आली आहे. आज गोखले तू सुद्धा जॅकेट घालून आलायस, धन्यवाद. हां, द फॅशन ऑफ द डे आहे. काय काळाची फॅशन आहे ती. हां, मग आता मला सांगा,
तर आता असे इतका राजा, मला सांगा, मला असं वाटतं ते राजे राजवाडेसुद्धा कपडे बिपडे घालायला किती वेळ काढत असतील, ते नटणं काय अमकं काय. म्हणून या ठिकाणी म्हणाले, अरे हा सर्व भोग भोगत असताना सुद्धा मग त्या गवळणी अशा तुम्हाला सांगू नटायच्या सुंदर. काजळ काय, दुसरा त्याला शब्द आहे सुरमा, बरं का. त्याच्या मुस्लिम समाजामध्ये तो सुरमा असा वापरतात, असे काळी लाईन सुरमा, असं सुंदर काजळ घातलं. आता काजळाची पेन्सिलच मिळते, ती अशी लावली की काजळ, आणि पुन्हा इकडे ओढायचं असं इथपर्यंत. आता मी या जगात राहतो म्हणून सांगतो, काय मी वरून खाली येत नाही ना, काय ते उगीच इथपर्यंत कानापर्यंत ते काय काय दिसतं काय मलाही काही कळत नाही. काय आपल्याला काही करायचं नाही, आपल्याला कळत नाही तर बोलू नाही. तुम्हाला घेतलं तर कळतं का? नाही कळत. आमचं आपलं हे पूर्वीपासून पागोट आहे ते आहेच आहे, त्याच्यात काही फरक नाही आहे, बरं का. तेव्हा अशा नटायच्या. मग दुसरी कोणीतरी, अगदी एवढी नटतेस, तुझ्याकडे कृष्ण बघायला बसला आहे, कृष्ण तुझ्याकडेच बघणार आहे का? तुझ्यासारख्या लाखो नटून उभे आहेत. तिने काय उत्तर दिलं माहिती आहे का? म्हणले, सासूबाई तो बघेल नाही तर न बघेल, पण यदा कदाचित हजारोतून त्याची दृष्टी जर माझ्यावर पडली तर त्याची दृष्टी सौंदर्यावर पडावी, विकृतीवर पडू नये, म्हणून मी नटते की माझ्या प्रभूची नटर सुंदर सुंदर ठिकाणी पडावी. जेव्हा पडेल तेव्हा पडेल, नाही पडली तरी हरकत काय. म्हणून नीट लक्षात घ्या, ज्या गवळणी प्रभू करता नटत होत्या म्हणून त्यांचा भोग हा भोग नव्हता, तो भोग सुद्धा भक्तीत मोडत होता, आणि तो भोग भक्तीत मोडत होता म्हणून कैवल्याही चढावा. तो भक्तीत मोडत असल्या कारणाने ज्ञानोबारायांनी वर्णन केले, कैवल्याही चढावा करीत विषय सेवा, करीत विषय सेवा, झाला भृत्य बुज्जू कालवा भक्तीचे घरी. तो भलतैसे भलतिये वेळे, भोगी आत्मसुखाचे सोहळे, विषय सेवने न मैळे प्रतिती जयाची. अगा शब्द स्पर्श रूप रसगंध येणे नव्हे हा पंचविध, अवघाती स्वाद एकची लागे. हा शब्द स्पर्श रूप रसगंध हे 5 विषय आहेत. त्याच्याकरता हे पंचविध विषय नसून कोणत्या इंद्रियातून जो प्राप्त होतो तो आनंद एकच आहे. सुंदर रूप बघितलं आनंद तोच, सुंदर गाणं ऐकलं आनंद तोच, सुंदर चाखलं आनंद तोच, सुंदर श्वास घेतला आनंद तोच. कारण का, शेवटी आनंदाची जागा तीच आहे. म्हणून विषय 5 असतील, विषय भिन्न असतील, पण आनंद एक, आणि तो आनंदावर लक्ष ठेवतो. पुणे लक्षात घ्या, महत्त्वाचा भाग आहे हा. तो आनंदावर लक्ष ठेवतो, विषयावर ठेवत नाही. आणि आनंद हे भगवंताचं स्वरूप आहे. देव कसा आहे? सच्चिदानंद रूप आहे. मग आनंद हे जर भगवंताचं स्वरूप असेल तर विषयावर लक्ष न ठेवता जर त्यातल्या आनंदावर लक्ष ठेवत असेल तर तो विषय भोगत नाही. आनंद म्हणजे त्या विषयाच्या माध्यमातून परमात्माच आपापला भोग घेतो, तिथे विषय निराळाच नाही. भोग भोगिता ओ सरले सकळ, सर्व संपलं, निराळं काही राहिलं नाही. आणि म्हणून गवळणींच्या ओहो सुंदर हो आठवल्या काय ज्ञानोबारांनी लिहिले बघा. विषय जिनोणी जन्मले ते शुकादिक हे दादुले, ते विषयोची वाणिता झाले फाड दयांची. जरा फटकन म्हटली होई. विषय जिनोनी जन्मले, विषय जिंकून जे जन्माला आले असे शुकदेव. विषय जिंकून जन्माला आले असे शुकदेव, बरं का. पण त्यांनी सुद्धा भागवत कथेमध्ये भगवंताच्या विषयाचं वर्णन करता करता त्याचे भाट झाले. काय आश्चर्य आहे. ज्ञानोबा लिहितात, विषय जिनोनी जन्मले ते शुकादिकही दादुले, पण ते विषयोची वाणिता झाले भाट दयाचे. अरे परमात्म्याचा विषय वर्णन करता करता परमात्म्याचे भाट झाले. त्याच्या विषयाचं वर्णन करताना, गवळणींचं वर्णन करताना, त्याच्या रासक्रीडेचं वर्णन करताना त्याचे भाट झाले. कारण का, तिथे विषय परिच्छन्नच नव्हता, तो आपापलीच प्रतीती भोगत होता.
अगा शब्द स्व पुढे म्हणाले अगा विषयी नव्हे विषय रस तरी विषयीची का नव्हे चिद्रस कैवल्य काय तयासु तुझे आधी. अरे विषय नसून जर चिद रस आहे, विषयातून मिळणारा विषयाचा रस नाही, तो चिद रस आहे. मग चिद रस आणि कैवल्य काही निराळा आहे का? म्हणून कैवल्याही चढावा, म्हणून कैवल्य आहे. अहो ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत म्हणतात, अरे बाबा काय सांगावं, सगळे जग मोक्षाच्या मागे लागलंय. मोक्ष दुराराध्य कीर होय परी तोही आराधी तुझे पाय. म्हणून ही झाडती तेचेच धाडती तेचे जाय, तू पाठवशील तिथे जातो, पाठवशील तिथे जातो. हां पुढे ज्ञानेश्वर एका ठिकाणी काय म्हटले माहिती आहे का? मोक्ष सुखा लागो निरंकू तयाचा तिठीचा झणे कळंकू लागेल तुझ्या प्रेमा. अरे मोक्षाच्या मागे लागलेले भिकारी आहेत, त्यांची नजर तुला नको. तुला जे देणार आहे ते कैवल्याही चढावा, कैवल्याही चढा. म्हणून अहो कैवल्य म्हणजे ऐसे जाणे जे आपुलेनी चितृप्तापण, जे सर्वदा अपेक्षेहीन आनंदरूप. आनंदाला कशाची अपेक्षा आहे? पुन्हा समजून सांगतो. आपल्याला आनंदाची अपेक्षा आहे, पण आनंदाला कशाची अपेक्षा आहे? मग अपेक्षाच नाही ते कैवल्य. मग त्या कैवल्याची प्राप्ती ते क्षुदेशी ओळविली तृप्ती. म्हणून विषयांच्या ठाई रती विषयाचीच नेगे. विषयाच्या ठाई तिथे तो रममाण होत नाही, तो विषयाकरता विषय भोगत नाही, तर त्याच्यातून जो निजानंद प्राप्त होतो त्या निजानंदाकरता. म्हणून तो विषय निराळा नाही, भोगणारा निराळा नाही, सगळं आनंदरूप आहे. म्हणून कैवल्य ही दोन ओव्या दादा महाराजांच्या अतिशय आवडीच्या आणि सारभूत अशा ओव्या ज्ञानोबरायच्या अमृतानुभवातल्या. कैवल्याही चढावा, कारण इतरांचा सर्वांचा परमार्थ हा मोक्षापर्यंत आहे आणि हा कैवल्याही चढावा असा प्रश्न आहे. आता विचारसागर असू देवृत्ती हे सगळे ग्रंथ चांगले आहेत वेदांत शास्त्राचा अभ्यास करण्याकरता, पण सगळे मोक्षापर्यंत येऊन पोचले. कुठे येऊन ठेपले? मोक्षापर्यंत. एकाने मला विचारलं की गीता आणि ज्ञानेश्वरीत फरक काय? तर म्हटलं गीता मोक्षदायिनी आहे आणि ज्ञानेश्वरी प्रेमदायिनी, हा फरक आहे. कारण मोक्ष प्रधान हे शास्त्र असं म्हटलं आहे, पण ज्ञानेश्वरी काय म्हणते? प्रेमा करता, प्रेमा करता. गीतेमध्ये अर्जुनाला मोह झाला आणि ज्ञानेश्वरीत देवाला अर्जुनाचा मोह झाला. कृपेची ओतली, होईच सांगतो, कृपेची ओतली प्रेम चिपिवनी मातिली अर्जुन मोहे गुंतली निघोनेने. अर्जुनाच्या मोहात अडकलेला, आता कैवल्याच्या पलीकडे गेलेला असा परमात्मा, मुक्तीच्या पलीकडचा परमात्मा जेव्हा अर्जुनाच्या मोहात अडकतो तेव्हा कैवल्याही चढावा नाही का? आणखीन काय झालं? कैवल्याही चढावा नाही का? जो नित्यमुक्त आहे. जरा उलटं सांगतो, नेहमी सांगत असतो मी, वाक्य अतिशय सुंदर आहे. तत्वज्ञान वगैरे वगैरेच्या अभ्यासातून बद्ध आहे तो मुक्त होतो आणि भक्तीच्या माध्यमातून जो मुक्त परमात्मा आहे त्याला बद्ध केला जातो. हे भक्तीचं श्रेष्ठ. मन मंदिरा गजर भक्तीचा.